म्हटलं बायकोचं तोंड बघून हसा. काय वाईट सांगितलं महाराज. एक जण घरी गेलं आणि जोरात त्याच्या बायकोकडे बघितलं आणि दारातच उभा होता आणि जोरात हसला. हे हे जसा गडी जोरात हसला तिच्या हातात एवढं मोठं नारळ होतं. हा हसला आणि तिनं धरलं नारळ धाडकन फेकून मारलं याला. एका नारळात गडी आडवा पडला. खिशातला मोबाईल तोंडावर पडला आणि पडल्या पडल्या त्यानं मला फोन केला. म्हटला ओ महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं बायकोचं तोंड बघून हसा. मी हसलो. माझ्या बायकोनं मला 11:15 वाजता नारळच फेकून मारलं. तेव्हापासून मी सप्त्याचे कीर्तनाचे नारळच घरी नेत नाही महाराज. उगा एखाद्या दिवशी आपल्या डोक्यात पडलं नसलेला ताण वाजवा टाळ्या आमच्यासाठी नाही का. हा म्हणजे तुमच्या घरची दैना काही लयची वेगळी आहे. जसं काय तुमचं सारखं ना आमचं सारखंच आहे महाराज. नारळ प्रत्येकाला खावं लागतात. कोणी घरात किचन मध्ये नारळ खाते भांडे धुऊ आणि कोणी रस्त्यावर खाते. फरक एवढाच आहे. पण नारळ प्रत्येकाच्या नशिबात आहे. आणि नाहीच त्या नारळानं ताण दिला तर पिढीत जन्माला आलेलं नारळ नक्कीच आपल्याला ताण दिल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हटलं ताईकडे फोन दे. म्हटलं ताई तुम्ही याला नारळ का फेकून मारलं. बाई म्हणे महाराज आमच्या भांडणाच्या मधात अजिबात पडू नको. मी तुला प्रेमानं सांगते आमच्या भांडणात अजिबात पडू नको. मी म्हटलं तरी सुद्धा मला सांगा तुम्ही याला नारळ फेकून का मारलं. बाई म्हणे महाराज 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला. हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही. आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्रं चावलं हे माझं तोंड बघून हसलं. अरे नशीब